नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत माव्याची करंजी। हे सगळं माव्याचं सारण आहे। त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, मावा, पिठी साखर हे सगळं घालून मी सारण तयार करून घेतलं आहे। आता आपण ह्या करंज्यांसाठी पीठ मळून घेऊया। पिठाला चांगलं तेलाचं मोहन घातलेलं आहे। पाणी घालून जसं आपण करंजीला पीठ मळतो त्या प्रकारे मळून घ्या। या प्रकारे मी सर्व पानं लाटून घेतलेली आहेत। आता आपण हे सारण भरून आता मी सारण भरलेलं आहे। त्यामध्ये आपण अशी दुमड घालून जशा हलवाईच्या दुकानात गुजिया मिळतात त्या प्रकारच्या या माव्याच्या करंज्या आहेत। तुम्ही गुजिया पण म्हणू शकता किंवा माव्याची करंजी पण म्हणू शकता। बघा छान कळ्या पडलेल्या आहेत। आता आपण सर्व तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपल्या या माव्याच्या करंज्या तयार आहेत। तेल जास्त गरम नाही करायचं, लो टू मीडियम हीटवर त्या चांगल्या खरपूस रंगावर तळून घ्या। कारण ह्या माव्याच्या करंजीची पारी असते ना ती खूप म्हणजे साधारण जाड असते, त्याच्यामुळे ते पीठ आपलं शिजलं गेलं पाहिजे चांगलं। छान अशा मस्त बारीक गॅसवर तळून घ्यायच्या। अशा लालसर रंगावर आल्या की त्या काढायच्या। मग खायला तयार आहे माव्याची करंजी। रेसिपी आवडल्यास अनिता सागरी कोली किचनला फॉलो करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मग नवनवीन रेसिपी तुमच्या